इथं एक पत्रकार परिषद घेतलेली आहे। आपला एक प्रोग्राम है फॅब डिस्कॉन 2023। हे आपला एक वार्षिक ॲन्युअल प्रोग्राम आहे आणि आम्ही कॉन्फरन्स एक घेतो, ज्या कॉन्फरन्समध्ये चांगले चांगले स्पीकर्स, मोठे स्पीकर्स आपल्या भारतातले किंवा आंतरदेशीय जे प्रख्यात स्पीकर्स आहेत त्यांना आपण बोलवतो आणि आपल्या रोटेरियन्सची ही कॉन्फरन्स असते। त्या रोटेरियन्स आपल्याकडे 4000 रोटेरियन्स हे व्हॉलंटियर्स आहेत आणि त्यापैकी 1000 एक रोटेरियन्स अटेंड करतात आणि त्यांना मोटिवेट करायला, त्यांचा ज्ञान वाढवायला आपण ही परिषद घेतो, आपण ही कॉन्फरन्स घेतो। माझ्याबरोबर माझे सहकर्मी आणि माझे टीमचे कोर टीमचे सतीश माने आहेत, जे चीफ हेड आहेत डिस्ट्रिक्टचे, आणि पब्लिक इमेज आणि पब्लिक रिलेशनमधले डायरेक्टर नम्रता श्रीवास्तव आहेत। तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आम्ही उत्तर देऊ। जी कॉन्फरन्स होणार आहे तर तुमचा जो कार्यक्रम एबी डिस्कॉन, तर स्वरूप काय असणार आहे? स्वरूप असं आहे की सकाळी आपण सुरू करतो हे एका चांगल्या म्हणजे स्पिरिच्युअल स्पीकर बरोबर। महाबोधी आपले भिक्खू संघसेना तिबेटचे बुद्धिझममधले एक स्पिरिच्युअल लीडर आहेत। त्यांचा एक मनोगत ते व्यक्त करतील। ते आपल्याला ह्युमॅनिटी आपला ह्युमॅनिटीमधले जे स्पिरिच्युअलिझममधले जे प्रवचन आहेत ते सांगतील आणि त्यानंतर आपण इंडिया अहेड हा थीम ठेवलेला आपल्या कॉन्फरन्सचा। फॅब इयर आहे। फॅब इयर म्हणजे FAB म्हणजे फील, ॲक्ट आणि बिलीफ। आपण दुसऱ्याची वेदना आपण फील करूया, त्यासाठी आपल्याला कार्य करून, ॲक्ट करून आपल्याला त्याची वेदना काढूया आणि आपण विश्वास ठेवूया की या जगामध्ये अजूनही चांगलंही आहे। तर त्यासाठी आपण फॅब नाव दिलेलं आहे या वर्षाला आणि या डिस्कॉनला आपण फॅब नाव दिलं, फॅब डिस्कॉन 2023। त्यानंतर इंडिया अहेड हा थीम धरून प्रत्येक क्षेत्रातले, स्पोर्ट्स असो, एंटरटेनमेंट असो, बिझनेस असो, प्रत्येक फायनान्स असो, प्रत्येक क्षेत्रातले जे इंडियाला पुढे नेणारे लोक आहेत त्यांना आपण बोलवतो। कोविड नंतर आता हे पहिल्यांदाच चालू करतो, तर याला कसा रिस्पॉन्स भेटेल असं वाटतं तुम्हाला? कोविड नंतर आपण जे कार्य केले आजपर्यंत ह्या वर्षात सगळ्यांना रिस्पॉन्स भरघोस भेटलेला आहे आणि ह्याला पण चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे। ऑलरेडी आपल्याकडे 800-900 रजिस्ट्रेशन्स आहेत। 100 रजिस्ट्रेशन आपले स्पॉट होतील। 1000 लोक तिकडे असणार आहेत आणि आपली अपेक्षा 800 ते 900ची होती। 1000 लोक येत आहेत, ते त्याला चांगला रिस्पॉन्स असणार। 2 दिवस तुमचा कार्यक्रम आहे, 2 दिवसात शेड्यूल कसं असेल? तेवढे अकॅडमी एकाच दिवसात होणार का? 2 दिवसात? 2 दिवसात वेगवेगळे आपण सेगमेंट्स केलेले आहेत आणि 4 सेगमेंट्स एका दिवशी आहेत आणि 3 सेगमेंट दुसऱ्या दिवशी। तर वेगवेगळे स्पीकर्स तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या क्षेत्रातली आपण स्पीकर्स बोलवले आहेत। सेगमेंट्स आपण वेगवेगळे केले आहेत। एंटरटेनमेंट पॅनल आहे। एंटरटेनमेंट पॅनलमध्ये रमेश सिप्पी, रोहित रॉय ॲक्टर, नटराजन आपला लोकेशन हंटर आहे। म्हणजे हे असे पण कार्य असतात, असे पण प्रोफेशन्स असतात, हे आपल्याला माहीत नव्हता। नाटू हे सगळे गाणे ज्याने केलेली आहे तो लोकेशन शूट करणारा माणूस आहे। आणि भावना अय्यर म्हणून स्क्रिप्ट रायटर आहे। ब्लॅक पिक्चर असो किंवा चांगले चांगले पिक्चर्स तिने लिहिलेली आहे, स्क्रीन रायटर आहे। तर हे असे चांगले एंटरटेनमेंट पॅनलमधले आपण 5 तारखेला बोलवलेलं आहे। 4 तारखेला आपण स्पोर्ट्सची माणसं बोलवली आहेत, बिझनेसची माणसं बोलवली आहेत। तर हे वेगवेगळी क्षेत्रातील लोक येणार आहेत। या कॉन्फरन्समध्ये तुम्हाला अपेक्षित काय? या कॉन्फरन्समध्ये आमचा पर्पस काय असतं? कॉन्फरन्सला 2 दिवसाची कॉन्फरन्स आपण रोटेरियनसाठी करतो, कारण वर्षभर ते लोक आपला
परिवार आपला धंदा व्यवसाय सांभाळून आपली कमाई करून टॅक्स भरून त्यानंतर बाहेर पडतात आणि लोकांची सेवा करतात. हे आपला काय धंदा व्यवसाय नाही आहे. आम्ही आमचा वेळात वेळ काढून हे काम करतात, हे कार्य करतो. तर त्याला काहीतरी एक मोटिवेशन लागते आणि त्या मोटिवेशन करण्यासाठी आपण हे 2 दिवसाचा प्रोग्राम ठेवतो. आणि दुसरा, आपल्याला आपल्या रोटेरियन्सला वेगवेगळ्या क्षेत्रातली नवीन काय चाललं आहे त्याचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणून आपण हे 2 दिवसाचा प्रोग्राम करतो आणि त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स आहेत त्यांना बोलवतो, तर आपलं ज्ञान वाढतो. तिसरा, आपले जे स्पीकर्स आहेत त्यांना पण असं वाटलं पाहिजे की आपल्याकडे कोणतरी लक्ष देतो. रोटरी असो, कुठलीही संस्था असो, जर आपण त्याच्या कार्याला आपण सत्कार केला त्याचं, तर त्याला पण असं वाटतं की आपण जास्त कार्य करूया. तर सगळ्यांना इट बिकम्स अ विन विन सिच्युएशन फॉर एव्हरीबडी. म्हणून हे 2 दिवसाचा आपण प्रोग्राम ठेवतो. याच्यात या कॉन्फरन्स रोटरीचं पुढचं अॅन्युअल कॅलेंडर वगैरे क्रिएट करणार का त्या दृष्टीने वेगळं काही? म्हणजे आपला अॅन्युअल कॅलेंडर, आपला वर्ष चालू होतो जुलै 1 तारखेला आणि संपतो 30 जूनला. आपला कॅलेंडर ऑलरेडी तयार आहे. 1 जुलै अगोदर, 1 जुलै 22 अगोदर आपण कॅलेंडर 30 जूनपर्यंतचा तयार केला आहे. माझे नंतरचे जे प्रांतपाल आहेत मिलिंद कुलकर्णी कल्याणचे, त्यांचा कॅलेंडर आता बनतोय. तर आजपासून त्यांचा 1 वर्षाचा कॅलेंडर त्यांचं तयार होणार. आज ते आपली नेक्स्ट इयरची कॉन्फरन्स कुठे होणार ते जाहीर करणार आहे, म्हणजे या कॉन्फरन्सवर. याच्यामध्ये एकच फक्त ऍड करतो तुमच्या प्रश्नाला की कॅलेंडरला काय उपयोग होईल या कॉन्फरन्सचा. आता तिथे एक मनोज पांचाल ज्यांनी असंख्य भिकाऱ्यांवर किंवा ज्यांना आपण बोलतो ना रस्त्यावर कोणी बघत नाही त्यांना त्यांनी सहारा दिलेला आहे. म्हणजे अतिशय इन्स्पायरिंग स्टोरी आहे. असे ज्यावेळेस एनजीओज ची मोठे लीडर्स येतात आणि आपल्याला काय कार्य करतात सांगतात, तर तुम्ही बोलला तसं जे 100 क्लब्स आहेत आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये, त्या सगळ्यांच्या प्रेसिडेंट, जे पुढच्या वर्षी जे प्रेसिडेंट आहेत, जे त्यांचे कॅलेंडर क्लबचे ठरवतात, त्यांना लक्षात येतं की मी मनोज पांचालला भिकाऱ्यांसाठी काय करायचं, जर मला त्यांच्याशी टायअप करायचं असेल, असे एनजीओज मिळतात आम्हाला ज्यांच्यावर आम्ही टायअप करून आमचं क्षेत्र समाजसेवाचं कुठेतरी नेटवर्क कोलॅबोरेशन करून वाढवू शकतो. तर हा एक फायदा होतो. येस, ते पण आहे. मीडिया क्षेत्राचा का नाही घेतलाय सर? मीडिया क्षेत्रामधला घ्यायचं. मीडिया क्षेत्रातला तुम्हाला सांगू, हे प्रत्येक वर्षी हे कॉन्फरन्स होतं. आता तुम्हाला सांगू, मागच्या वर्षी राजदीप सरदेसाई, अर्णव गोस्वामी, म्हणजे जेवढे तुम्ही टीव्हीवर बघता त्यांना आम्ही बोलवलेला आहे. मीडिया क्षेत्रातले डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली प्रदीप गुप्ता, ॲक्सेस माय इंडिया, जे ॲक्सेस माय इंडियाचे पॉलिटिकल रिसर्चेस करतात, ते एक्झिट पोल, ओपिनियन पोल, आणि ते पब्लिशिंग आणि मीडियामधलेच आहेत. तर त्यांना आपण बोलवलेलं आहे, त्यांचा सत्कार आपण करतोय. ते आपले रोटरीचे सदस्य पण आहेत आणि त्यांचा सत्कार आपण करतो. वोकेशनल एक्सीलेंस अवार्ड एंड हमारा पीआर कॉन्फ्रेंस होता है हर साल, त्यामध्ये मीडियावाले, उसमें एक्सक्लूसिवली सिर्फ मीडिया से रिलेटेड और मीडिया प्रचार से, पत्रकारों से रिलेटेड ही कॉन्फ्रेंस होता है. इस साल भी हमारा पीआर कॉन्फ्रेंस है जिसमें हमने दोनों को बुलाया था. बताएं. आपल्याकडे यावेळेस आपण जेव्हा पीआर कॉन्फरन्स केलेला त्यावेळेस आपल्याकडे लोकमतचे आणि झी मराठीचे पत्रकार आलेले आणि त्यांच्याकडनं आपण जे एक्सपर्ट कमेंट्स होती रोटरीने काय करावं ते त्यांनी सांगितलं की रोटरीने कसं काम करावं आणि त्याची प्रसिद्धी कशी घ्यावी ते पण सांगितलं. त्यांनी सांगितलं छोटे छोटे जे रोटरी काम करते त्यासाठी प्रसिद्धीसाठी तुम्ही धावू नका, चांगला मोठा काम करा, ज्यांनी मोठे व्यक्ती येतील उद्घाटन करायला, तुम्हाला आपोआप प्रसिद्धी भेटतील. ते त्यांचं बोलणं खरं होतं, आम्ही मान्य केलं. अलग अलग प्रकार के जो रोटेरियंस होते हैं ना, अलग अलग क्लासिफिकेशन से आते हैं.
सबको खुश रखना, सेटिस्फाई करने का भी एक बहुत बड़ा मुद्दा होता है। लाइक अब जब हम शुरुआत कर रहे हैं, विद योर परमिशन में बताएंगे कि जो नेशनल एंथम हमारे मतलब रोटरी का हर प्रोग्राम, छोटी से छोटी मीटिंग नेशनल एंथम से ही शुरू होती है। तो इस बार नेशनल एंथम के लिए हमारे पास ग्रैमी अवार्ड विनर, इनका नाम है मनोज जॉर्ज, जिन्होंने जीता है। वो वायलिन के द्वारा नेशनल एंथम के साथ में हमारा इसके डिस्कॉन का ओपनिंग करेंगे, इनॉग्रेट करेंगे। और उसके साथ ही हमारे साथ में रशिका शेखर, ये फ्लूटिस्ट हैं, शी इज अ सिंगर, प्लेबैक सिंगर, ये आके इन्वोकेशन सॉन्ग करने वाली हैं। तो इस तरह से सब लोगों को माहौल बनाने के लिए और आगे करने के लिए हमने इन लोगों को, और इन लोगों ने बगैर कुछ सोचे समझे रोटरी के नाम से ही हाँ कर दिया कि हमें आना है इस प्रोग्राम में। ये बड़ी मुद्दे की बात होती है। फिर इसके अलावा एक नरपत रमन करके जो माइंड रीडर हैं, मतलब उनको भी हमने बुलाया है, क्योंकि आज की तारीख में कोविड के बाद लोगों का सोचने का तरीका थोड़ा अलग अलग हो गया। तो उसको पॉजिटिविटी देने के लिए, जैसे हमारे सदगुरु की जो बेटी हैं राधे जबी, वो आके वहाँ पे क्लासिकल डांस परफॉर्म करेंगी। ते पहिल्यांदा हाँ, ते पहिल्यांदा तसं करतायत। ईशा फाउंडेशन मधले जे प्रोग्राम्स आहेत त्यामध्ये ते भरतनाट्यम करतायत, पण पहिल्यांदा ईशा फाउंडेशनचा बाहेर जाऊन कुठल्या प्रोग्रामला ते त्यांचा आणि त्यांचे 10 लोकांचा ट्रूप आहे ते परफॉर्म करतात। और हम लोग का मुद्दा इस बार एनिमल प्रोटेक्शन भी है। हमारे जो डिस्ट्रिक्ट के प्रोजेक्ट्स होते हैं, हर साल हर एक गवर्नर ना कुछ एक 8-10 प्रोजेक्ट, स्पेशल प्रोजेक्ट बोलते हैं उनको, सिग्नेचर प्रोजेक्ट करके बनाते हैं। उसके अंदर एनिमल प्रोटेक्शन होता है, स्लम अडॉप्शन होता है, आपका बस अडॉप्शन हो रहा है, उसके अंदर हम वाइल्ड लाइफ के लिए भी काम करते हैं। तो ऐसे उठा के हमने 9 कॉम्पोनेंट्स निकाले हैं और उससे रिलेटेड लोग भी हम इस कॉन्फ्रेंस में लाते हैं, जहां से हम बताते हैं कि हमारे सारे 103 क्लब के प्रेसिडेंट्स अलग अलग तरीके से कैसे इन प्रोजेक्ट्स को आगे लेके जा रहे हैं। और वापस मैं बोलूँगी, कोविड के बाद में हेल्थ इज़ द बिगेस्ट इशू, फिटनेस इज़ द बिगेस्ट इशू। तो उसको रिलेटेड हमारा रोटरी रन करके शुरुआत में ही डीजी ने एक डीजी वॉकेथॉन करके एक ऐप है वो चला दिया था कि आपके हर कदम पे उतना पैसा कलेक्ट होके फिटनेस और हेल्थ के लिए रोटरी की तरफ जाएगा। तो उसका भी आप बताइए कितना साइज हो गया है, वो बहुत इम्पॉर्टेंट। 10 फॅब प्रोजेक्ट्स दिलेत आम्ही, आणि त्यापैकी एक फॅब प्रोजेक्ट होता डीजी वॉकेथॉन। डीजी वॉकेथॉन इज शॉर्ट फॉर्म फॉर डिजिटल वॉकेथॉन। वॉकेथॉनमध्ये सगळे प्रत्यक्ष येतात आणि एकत्र जातात, वॉक करतात। ह्या वॉकेथॉनमध्ये इट वॉज अ डिजिटल वॉकेथॉन। ते आपापल्या सकाळचा संध्याकाळचा एक्सरसाइज म्हणून वॉक करतात फोन घेऊन। एक ॲप डाउनलोड करायची आहे, ती ॲप तुमचे वॉक स्टेप्स मेजर करतायत। फिटबिट हे काय नवीन नाही, सगळ्यांना माहीत आहे, वॉचेसमध्ये तुमचे स्टेप्स मेजर होतात। पण त्या स्टेप्स मेजर झाल्यानंतर इम्पॅक्ट ॲप जी होती ती त्यांनी एक टायअप केलेला अल्केम लॅब्स फार्मास्युटिकल कंपनी आहे, त्यांनी CSR त्यांना दिला। 1 लाख स्टेप्सला 1000 रुपये, 1 लाख स्टेप्सला 1000 रुपये असे रुपीजमध्ये कन्वर्ट करून कॅन्सर रिलीफसाठी ते पैसे गेलेत। आणि डिस्ट्रिक्ट 3142 मध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, मला अत्यंत आनंद वाटतोय। डिस्ट्रिक्ट 3142 मध्ये आपण सगळ्यांना ही ॲप दिली डाउनलोड करायला। 5 महिन्यात जे वर्षभराचा आपला टार्गेट होता, 5 महिन्यात आम्ही 1 कोटीचा वर पैसे दिले। 1,04,00,000 रुपये गोळा करून दिले। आज पण आमचे मेंबर्स ती ॲप वापरून ते काम करतायत। पण आपण संयुक्त प्रमाणे जे 1,04,00,000 रुपये कॅन्सर रिलीफसाठी काही न करता सिर्फ फक्त आपलं एक्सरसाइज आणि वॉकिंग मार्फत अपन दिले। म्हणून मारे तुम्ही चालतच असता का नहीं? और ऐसे हेल्थ और फिटनेस के लिए एक और बहुत बड़ा कहते हैं ना फैब प्रोजेक्ट कर रहे हैं, जो जिसका नाम हमने हैप्पी स्ट्रीट दिया, आपने सुना ही होगा। हैप्पी स्ट्रीट है या कार्निवल कह लीजिए। तो सुबह सुबह हर संडे को हर रोटरी क्लब हैप्पी स्ट्रीट में लोगों को सामने लाता है, अलग अलग तरीके के। आप जानते हैं हैप्पी स्ट्रीट का कैसे क्या फिटनेस का प्रोग्राम होता है। वो माहौल जमा करके उससे भी जो हमारा फंडिंग होता है, जो कलेक्शन होता है, वो भी हम किसी ना किसी प्रोजेक्ट को अर्पण कर देते हैं। तो मतलब हर चीज़ रोटरी में जो होती है, जो भी पैसा आता है, वो सिर्फ प्रोजेक्ट से रिलेटेड होता है, उसका हम लोग इस्तेमाल वहीं करते हैं। ये बहुत इंपॉर्टेंट बात है लोगों को समझना, रोटरी का कॉन्सेप्ट। अब मैं ये आपके थ्रू ये आपके जरिए कहना चाहता हूँ
कि रोटरी को लोग खाने पीने की जगह समझते हैं, या क्लब नाम सुन के लोग समझते हैं यहाँ पे कुछ गलत काम या कोई जुआ चलता रहेगा। अगर भगवान का काम कोई नीचे कर रहा है तो रोटरी कर रहा है। अपना पैसा खर्चा करके, अपना टाइम खर्चा करके दूसरों का भलाई करने वाला रोटरी है। और अगर हम लोग ये कॉन्फ्रेंस भी कर रहे हैं तो ये अपने पैसे से कर रहे हैं, ना कि दुनिया का पैसा लेके कर रहे हैं। हमको स्पॉन्सर्स मिलते हैं, लेकिन वो कंपनी प्रसिद्धि चाहती है, इसके लिए स्पॉन्सरशिप दे रही है। हम किसी और का पैसा लेके और अपने खाने पीने के लिए खर्चा करें, हम खुद का पैसा खर्चा कर रहे हैं। खुद का जो रजिस्ट्रेशन फीस भर के, इस कॉन्फ्रेंस के लिए भी लोगों ने रजिस्ट्रेशन फीस भरी है। 5 स्टार में हम जाके अगर खाना पीना कर रहे हैं तो लोग अपना अपना पैसा दे के आ रहे हैं। ये बहुत जरूरी है बोलना। हम जो भी हमारे रोटरी क्लब में खाना पीना करते हैं अपना पैसा खर्चा करके करते हैं, ना कि लोगों का पैसा। हमारे पास हर क्लब में 2 अकाउंट रहते हैं, एक क्लब का अकाउंट, एक ट्रस्ट का अकाउंट। जो भी कार्य रहता है, सेवा कार्य, और ट्रस्ट के अकाउंट से होता है। ट्रस्ट के अकाउंट में हम जो चैरिटी का पैसा आया, फंड आया, वो डालते हैं। मेंबर से पैसा आया हुआ वो क्लब में डाल के उसमें से जो खाना पीना करना हम करते हैं, वो हमारा अधिकार है। हमारे खुद के पैसे से हम खुद खाना पीना ही हमारा अधिकार है, इसके लिए हम वो करते हैं। हम इधर का पैसा उधर नहीं और उधर का पैसा इधर नहीं करते। वो डिस्ट्रिक्ट में भी ऐसे ही चलता है, क्लब में भी ऐसे ही चलता है। LTD अनलिमिटेड ये साल का और रोटरी का ये एक मूल मंत्र रहा है। LTD मतलब लॉयल्टी, ट्रांसपेरेंसी, डेमोक्रेसी, अनलिमिटेड। तो हमारा एक जब इवेंट होता है तो उसके बाद में हिसाब दिया जाता है कि ये हमारा हिसाब है, खाने पीने पे इतना खर्चा हुआ, इस पे इतना खर्चा हुआ, ताकि जो लोगों ने पैसा दिया रजिस्ट्रेशन का, हमारे मेंबर्स ने भी, तो उनको भी अपने पैसे का हिसाब मिलना होता है। यहाँ तक हम ट्रांसपेरेंट है। बिल्कुल। सर्विस और फेलोशिप 2 चीज मुद्दा है। सर्विस जो ट्रस्ट का बता रहे हैं प्रोजेक्ट, फेलोशिप है हम जब मिलेंगे, लोग को साथ में जोडेंगे तो ही हम आगे अच्छे से काम कर पाएंगे। त्याच्यामध्ये मोहित तुम्ही बोलला तसं डिस्कॉनचं सगळ्यात महत्त्वाचं आमच्या रोटरीच्या अँगलने पण मी सांगतो, एक बदलापूरला क्लब आहे, खारघरला आहे, भिवंडीला आहे, शहापूरला क्लब आहे, म्हणजे एवढे लांब पण क्लब्स आहेत. तिथले रोटरीचं मूळ जे बोलतात त्याला इन्व्हिटेशनचं क्रायटेरिया आहे की दे अचिव्हर्स ऑफ दॅट लोकल एरिया, टॉपमोस्ट डॉक्टर, टॉपमोस्ट इंडस्ट्रियलिस्ट, टॉपमोस्ट चार्टर्ड अकाउंटंट, ॲडव्होकेट किंवा जे काही व्यवसायवाले आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतो. इट इज स्टील बाय इन्व्हिटेशन ओनली. पण शहापूरचा किती मोठा डॉक्टर असला किंवा खारघरचा किती मोठा चार्टर्ड अकाउंटंट असला किंवा कोण इंडस्ट्रीज असला, त्यांना ठाण्याची भेट कधी होणार, ठाण्याच्या रोटरीची? ठाणेवाले काय प्रोजेक्ट करतात, डोंबिवलीवाले काय करतात, हे कधी समजणार? हा रोटरी कॉन्फरन्समध्ये अदर देन जे स्पीकर्स तुम्ही बघताय, मधले सेगमेंट आहेत की अख्ख्या डिस्ट्रिक्टमध्ये हे जे फॅब प्रोजेक्ट बोलले ना आता, तर कुणी काय केलं त्याचा आम्ही शोकेस करतो. तो इट इज प्रायमरली शोकेसिंग ऑफ द रोटरी प्रोजेक्ट, सर्व्हिस प्रोजेक्ट ड्युरिंग द इयर, ज्याच्यामुळे शहापूरवाल्याला ठाण्याची आयडिया मिळते. ठाण्याला पालघरवाले काय करतात त्याची, पालघर नाही पण मी भिवंडी बोलतो कारण पालघर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलं तर हे आमचं प्रायमरली एम असतो स्कूल गॅदरिंग सारखं, अॅन्युअल गॅदरिंग सारखं, की आम्ही काय केलं. पण ते काय केलं याच्यासाठी ॲडिशनल मोटिवेशन म्हणून आम्ही एक्सलन्स अवॉर्ड देतो, जे वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत लोक, जे तुम्हाला नावं आता घेतलेली आहेत. तर ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे प्रत्येक प्राऊड रोटरी, ज्याला रोटरीबद्दल अभिमान आहे, हा प्रयत्न करतो की मी त्या दिवशी हजर राहणार. आणि हे दोन्ही इव्हेंट, मोठमोठे स्पीकर, मोठमोठे सेलिब्रिटीज, ह्याला मला बघायला तर मिळेलच, पण मला माझे रोटरीयन बंधू ठाण्यामधले वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये बघायला मिळतील आणि त्यांचे प्रोजेक्ट बाकीच्या ठिकाणी काय चाललंय हे पण कुठेतरी आम्हाला शिकायला मिळेल आणि प्रोत्साहन घेऊन आम्ही आमच्या एरियामध्ये पण तेच करू. हा आमचा सगळ्यात मोठा प्रयत्न असतो या 2 दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये. सर एक क्वेश्चन है कि ये जो रोटरी क्लब के द्वारा प्रोग्राम रखा गया है, इसमें आम नागरिकों का भी प्रवेश है, खाली पास जरूर देता है, क्योंकि थोड़ा सा आम नागरिकों का प्रवेश नहीं होता है, क्योंकि आम नागरिक के लिए अगर काम करना है तो फिर वो कितने लोग आएंगे, कैसे आएंगे, वो पता नहीं चल सकता है. और इतनी बड़ी जगह चाहिए, इतना बड़ा व्यवस्था चाहिए, इतना बड़ा हमको समारंभ रखना पड़ेगा, तो आम नागरिक के लिए नहीं होता है. ये हमारे रोटरी परिवार के लिए है. 1000 लोग आ रहे हैं, 4000 लोग हमारे रोटरी के सदस्य हैं, उसमें से 1000 लोग आते हैं.
1000 लोगों का ही प्रोग्राम करते करते बहुत क्योंकि ये हमारा धंधा और व्यवसाय नहीं है, आप ये समझिए। हम सब वॉलंटियर हैं, हम सब अपनी दुनियादारी अपना धंधा व्यवसाय करके बाद में जो एक्स्ट्रा टाइम है उसमें ये सब काम कर रहे हैं। आज 1 महीना हो गया, ये ऑफिस हमारा वॉर रूम है। ये अभी अपना रियल एस्टेट का बिजनेस छोड़ के, मैं चार्टर्ड अकाउंट का बिजनेस छोड़ के, हम लोग 1 महीने या नम्रता अपना छोड़ के 1 महीने से हम लोग इधर बैठे हैं। तो हम लोग प्रोफेशनल इवेंट मैनेजर नहीं है, तो हम लोग को 1000 के ऊपर 1000 भी हम लोग मैनेज करते हैं तभी हमारी नींद जाती है। लेकिन अगर आप बोलेंगे आम जनता को बोला तो हमारी कैपेसिटी उतनी नहीं है करने के लिए, हमारे फैमिली के लिए, जिसको हम लोग रोटरी और फैमिली इसके बावजूद भी अगर कोई आना चाहता है तो वो मोस्ट वेलकम है, विद परमिशन, ऑन गेस्ट लिस्ट हम लोग करते हैं। पर जिनको इन मुद्दों से रिलेट कर पाते हैं, जो समझ सकते हैं कि हम क्या काम कर रहे हैं, तो जरूर उनको हम चाहेंगे कि आए इन्व्हिटेशन की बेसिस पे। या बोलिए। इथले जे रोटरियन्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आतापर्यंत तुम्ही केलं, पण नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण आपले रोटरियन्स आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही उपाययोजना केलेली आहे? त्यांच्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स त्यांची स्वतःची असते, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये। तर कुठलाही एक रोटेरियन असा नाही आहे इंडियामध्ये, भारतात, ज्याला डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स भेटत नाही। तर जो जिथला आहे तो तिथला डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स अटेंड करतो। तरी तुम्हाला ऍड करतो मी की आमच्या इथे 2 अजून इव्हेंट होतात। एक आम्ही ज्याला बोलतो रोटरी इन्स्टिट्यूट, इथे गव्हर्नर आणि बरेचसे नॅशनल लेवलला इंटरेस्टेड आहेत ते लोक डिसेंबर महिन्यामध्ये ते पण भेटतात। म्हणजे ज्याला नॅशनल लेवलचा इंटरेस्ट आहे, पण ते मोस्टली 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर किंवा 1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असतात की ज्याला बाकीचे लोक माहिती आहे। तुम्ही एका रूममध्ये गेलं, तुम्हाला 1000 बी कोण ओळखीचं नाही, तुम्हाला किती इंटरेस्ट राहील, पण ह्यांना माहिती आहे समोर हे ते अटेंड करतात। त्याचबरोबर आमचं इंटरनॅशनल लेवलला आम्ही एक इंटरनॅशनल कन्व्हेन्शन बोलतो, जे मे किंवा जूनमध्ये असतं। तिथे जवळजवळ मला वाटतं 30,000 माणसं 30,000 माणसं एका हॉलमध्ये असतात। म्हणजे ते असेच करतात की तेवढा मोठा हॉलची कॅपॅसिटी आहे, ती अतिशय इंटरनॅशनल लेवलची, ती वैश्विक पातळीवर एक प्रोफेशनल, एकदम प्रोफेशनल इव्हेंट असतो। आणि 30,000 इट्स लाईक अन ऑलिम्पिक्स। प्रत्येक देशातले म्हणजे 200 पेक्षा जास्त देश आणि प्रांतातले रोटरी क्लबचे मेंबर तिकडे येतात। ह्या वर्षी ऑस्ट्रेलिया मेलबोर्नमध्ये आहे ती कॉन्व्हेन्शन, आणि ती वार्षिक कॉन्व्हेन्शन असते। आणि तिकडे तर सेम आपलं बोललं तसं की हे आमचं अॅन्युअल इव्हेंट आहे ना, तर रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंटचं ते अॅन्युअल इव्हेंट, म्हणजे तिथे जगाचं डिस्प्ले होतं। आणि ते मग म्हणजे बिल गेट्स आपण नाव ऐकलेत ना, अमेरिकेचा प्रेसिडेंट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, आता ती नाहीये, पण म्हणजे असे लोकच येतात म्हणजे इनॉग्रेशनला किंवा बोलायला। हा वर्ष विशेष आहे ऍक्च्युली रोटरी इतिहासातला, कारण 117 वर्षाचा इतिहास आहे। आणि त्या 117 वर्षामध्ये पहिली महिला अध्यक्ष आपल्याला भेटलेली आहे जेनिफर जोन्स, कॅनडामधली इंटरनॅशनल प्रेसिडेंट, रोटरी इंटरनॅशनल, अख्ख्या रोटरी विश्वाची प्रेसिडेंट जी आहे ती पहिली महिला प्रेसिडेंट कॅनडामधली आहे, जेनिफर जोन्स म्हणून हा वर्ष स्पेशल आहे आपल्यासाठी इतिहासातला। आणि तिने एक विशेष आपल्याला कार्य करायला दिले, दॅट इज DEI म्हणजे डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुजन। डायव्हर्सिटी म्हणजे विभिन्नता, इक्विटी म्हणजे समतलता, आणि इन्क्लुजन म्हणजे समावेशकता। आता डायव्हर्सिटीमध्ये आपण काय करतो, वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या ह्याचे मेंबर्स असले पाहिजे, म्हणजे मेल आणि फिमेल, पण तृतीयपंथी नाही आहेत आपल्याकडे। तर आता यावर्षी आपण तृतीयपंथी मेंबर्स पण घ्यायला सुरुवात केली, फक्त मेंबरशिपमध्ये नाही, तर आपण कार्य जे करतो ते पण त्यांच्यासाठी लक्ष देऊन आपण करायला पाहिजे। त्यांना मेन स्ट्रीममध्ये कुठेतरी आणायला पाहिजे आपल्याला, तृतीयपंथीला किंवा स्पेशली डिसेबल्डला, जे लोक एक स्पेशल कॅटेगरीमध्ये जातात त्यांना मेन स्ट्रीममध्ये कसं आणायचं, त्यासाठी DEI म्हणून तिने आपल्याला एक आव्हान दिलं आहे। त्या आव्हानासमोर आपण सगळं काम करतो। आणि यावर्षी आपण तृतीयपंथी मेंबर्स पण घेतले, तृतीयपंथीसाठी आपण वोकेशनल कॅम्प्स केली आहे, वोकेशनल स्किल डेव्हलपमेंट, ब्युटिशियन कोर्सेस, ड्रायव्हिंग कोर्सेस सगळे ठेवले। तर काम भरपूर चालू आहे। ही कधी वर्ल्ड कॉन्फरन्स झाली? वर्ल्ड कॉन्फरन्स झाली भारतात नाही झाली आहे, कारण 117 वर्षाच्या इतिहासात एकदाही नाही। 117 वर्षाच्या इतिहासात आपल्याकडे 4च प्रेसिडेंट आले आहेत, विश्व प्रेसिडेंट म्हणजे रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट, आणि एक प्रेसिडेंट तर आता गेल्या वर्षी होते, शेखर मेहता,
कलकत्ताचे. तर त्या म्हणजे 4च प्रेसिडेंट झाले. पण भारतामध्ये 30,000 माणसांना घेऊन एक कॉन्फरन्स करायला तेवढी जागा एका हॉलमध्ये आपल्याकडे नाही. कलकत्ता नेताजी खुदीराम बोस अनुशीलन केंद्र है. करेंगे. आज नहीं तो कल आपका मनोकामना जरूर पूरा होगा. तलकाटोरा स्टेडियम दिल्ली में. विश्व पातळीवर होतो आणि विश्व पातळीवर भारताकडे दृष्टी दाखवून आणि तिकडे येऊन काम करणारं कोणतरी विश्व प्रेसिडेंट पाहिजे. आता कॅनडाचे प्रेसिडेंट जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये करते. आपले भारताचे 2011 मध्ये कल्याण बॅनर्जी प्रेसिडेंट होते, त्यांनी कॉन्फरन्स केली थायलंडमध्ये. तर हे वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे आणि हे कॉन्फरन्सेस आज ठरवले जातात नाही. आजची कॉन्फरन्स 5 वर्ष अगोदर ठरली गेली आणि त्यासाठी बिडिंग वगैरे होते. तर भारतातले जसं ऑलिम्पिक्स आहेत तसं भारतातले कोणी बिडिंग करत नाही आणि आपण आपल्याकडे कधी येत नाही. लेट्स होप फॉर फ्युचर. फार आमचे प्रयत्न आहे, सगळ्यांची इच्छा पण आहे तुम्ही बोलला तसं, पण हे विश्व पातळीवर चालतं. पण ह्याला पण बिडिंग हे असते. हो सगळे बोलले तसं 5 वर्ष आधी ठरलेलं आहे आमचा. म्हणजे अहो साहेब, आमच्याकडे डिस्ट्रिक्टचे प्रोग्राम घ्यायला बिडिंग होते. बिडिंग म्हणजे काय, ते लोक प्रेझेंटेशन देतात, आपण काय काय करू, कसं करू, किती पैसे लोकांकडनं घेऊ, हे सगळं बिडिंग होते मेंबर्सकडनं. 38 मतलब 38 रोटरी डिस्ट्रिक्ट, उनमें से हम लोग एक हैं. और इस प्लेटफॉर्म पे मैं बताऊंगी कि 9,331 प्रोजेक्ट आज की तारीख में हमने कंप्लीट कर लिए. महाराष्ट्र 3142 आपल्या ठाण्यामध्ये आणि ते पण रिपोर्टेड फक्त. हाँ रिपोर्टेड. हे 50% रिपोर्टेड म्हणजे 9,133 जर ही बोलते तर मला वाटतं 21,000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट झाले छोटी मोठी धरून आणि 10 कोटीपेक्षा जास्त काम झाले यावर्षी आपल्या ठाणे डिस्ट्रिक्ट. रिपोर्टेड म्हणजे प्रेसिडेंट काम करतो, नंतर म्हणतो की मला थोडा वेळ नाही अजून डिस्ट्रिक्टला रिपोर्ट करायला, यांना नम्रताला. तर ते काय थोडा सिन्स इट इज नॉट प्रोफेशनल, काही ह्याला पेनल्टी नाही आहे. तुम्ही का रिपोर्ट केला नाही, तुम्ही ब्लड डोनेशन काम केला, तुम्ही हे केलं तर पेनल्टी नाही. तर ज्याला केलं त्याचा हा फिगर आहे, जे नाही केलं ते आम्हाला अंदाज असतो, कारण डिस्ट्रिक्ट गव्हर्नरला बहुतेक सगळ्या प्रोजेक्टला जावत असतं, तर त्याला अंदाज असतो. आपका क्वेश्चन था कि और बाकी लोगों को कैसे इन्वॉल्व करते हैं रोटेरियंस का. तो हम लोग पूरा वेबकास्ट जाते हैं, ग्लोबली लाइव जाएगा हमारा प्रोग्राम, हमारे चैनल्स पे रहेगा. तो जिस वक्त ये चलेगा तो सारे डिस्ट्रिक्ट्स सभी जगह इंटरनेशनल लेवल तक हम लोग रीच डिजिटली पहुंचा. आज सुबह से मुझे 10 अलग अलग मेरे जैसे गवर्नर्स जो बाकी 38 डिस्ट्रिक्ट में से जो गवर्नर्स है 10 गवर्नर्स के फोन आ चुके हैं शुभकामनाएं देने के लिए कल के हमारे कॉन्फ्रेंस के. तो एक दूसरे को हम ऐसे प्रोत्साहन देते रहते हैं. एक क्लोजर के समय बहुत बड़ी बात है, आप लोगों को पता होना चाहिए कि जो पोलियो फ्री है, हम लोग जो बोलते हैं ना पोलियो निकला है, उसमें सिर्फ हमारा ही हाथ है. सिर्फ नहीं है, मैं आपको बताना चाहूंगा ग्लोबल पोलियो एरेडिकेशन इनिशिएटिव ये एक ही संस्था है जिसके थ्रू पोलियो का पूरा काम चलता है. वैक्सीन चलती है, वैक्सीन सरकारों को दी जाती है. अब उस ग्लोबल पोलियो इरेडिकेशन इनिशिएटिव में कौन कौन है, तो यूएन है, WHO है, यूनिसेफ है, रोटरी है, ऐसे संस्थाएं मिलके ग्लोबल पोलियो इरेडिकेशन इनिशिएटिव बनाए. अब ग्लोबल पोलियो इरेडिकेशन इनिशिएटिव ने आज तक के 10,000 करोड़ खर्चे किए हैं पोलियो के विरुद्ध लड़ने के लिए, और उसमें से रोटरी का योगदान है 2,000 करोड़ के ऊपर का. आज 30 साल में 2,000 के ऊपर का हमारा योगदान है पर्सनल. हमने अपने पैसे रोटरी से लगाए हुए पोलियो के वैक्सीन खरीदने के लिए पूरे दुनिया में देने के लिए अपने पैसे लगाए हुए हैं, वो 2,000 करोड़ के ऊपर का योगदान हमारा है. आपल्या ठाण्यात जर्मनी बरोबर मॅच द ग्रँड होतं तुमचं, हो. ते अजून आहे का? मॅचिंग ग्रँट फक्त जर्मनी बरोबर नाही, प्रत्येक वर्षी कमीत कमी 8 ते 10 देशांबरोबर आमची मॅचिंग ग्रँट, आता त्याला ग्लोबल ग्रँट बोलतात. तर अमेरिका, जर्मनी, ब्राझील असे कंट्रीज, जपान, सिंगापूर असे कंट्रीज बरोबर आमची ग्लोबल ग्रँट चालते. जिथं कार्य आपल्याकडे होतो, पैसे ते लोक देतात आणि रोटरी फाउंडेशन त्याला मॅच करते. तर इथला क्लब जर असेल, एक क्लब, आणि 40 लाखाचं काम करायचं असेल तर फक्त 4-5 लाख देऊन बाकीचे पैसे मॅच करून रोटरी इंटरनॅशनल आपल्याला देते आणि आपण इथे काम करतो.
तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याकडे ठाणे जिल्ह्यात मुरबाड, शहापूर, वाडा असल्या ठिकाणी 600 चेक डॅम्स आम्ही बांधलेले. 600 चेक डॅम्स बंधारे, छोटे बंधारे असतात ना ओढ्याला थांबण्यासाठी. तर हे गव्हर्नमेंटचं काम आम्ही करतो, हे तुम्ही समजून चला. 600 चेक डॅम्स बांधणं हे म्हणजे ठीक आहे, आपण हे 20 वर्षात केलं काम, पण तरी गव्हर्नमेंटचं काम आम्ही केलं आहे आणि अजूनही चालू आहे. चेक डॅम्स बांधणं, शोष खड्डे पण तुम्ही करता. टॉयलेट बांधणं, नाही, शोष खड्डे म्हणजे पाणी वॉटर कन्झर्वेशन साठी जे आपण करतो, मियावाकी फॉरेस्ट आपण करतो. तर हे सगळं काम आपण करतो, हे आपण ग्लोबल ग्रांट मार्फतच करतो. कारण इथले लोकांना एवढे पैसे नाही आहे की एवढे पैसे खर्च करून आपण एवढे मोठे प्रोजेक्ट्स करू. डायलिसिस युनिट्स आपण दिले, 10 मशीन्स, 12 मशीन्सचे. एक ठाणे वेस्टला जितो बरोबर जितोची जी हॉस्पिटल आहे तिकडे कॅथ लॅब सेंटर आमचं आहे, रोटरीने दिलेला. 4 कोटी खर्च करून आपण त्यांना इक्विपमेंट्स दिलेत. एक आपण थॅलेसेमिया डे केअर सेंटर आणि ब्लड बँक आपण मोफत दराने चालवतो ओरियनमध्ये, ट्रायम्फ फाउंडेशनची. याचा खर्च आम्हाला प्रत्येक महिन्याला 75 लाख, प्रत्येक वर्षाला 75 लाख रुपये आहे. कर्णबर्धीर लोकांची शाळा आहे, आदिवासी लोकांसाठी मोफत शाळा आहे. तर हे एवढी कामं म्हणजे वर्षानुवर्ष चालू आहे. पण लोकांना असं वाटतं की रोटरी क्लब फक्त खाण्यापिण्याची जागा आहे. नाही, मी प्रेसमध्ये मी तिसरी प्रेस कॉन्फरन्स घेतोय यावर्षी. तिन्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आवर्जून हे बोलतोय, लोकांना समजलं पाहिजे की रोटरीचे व्हॉलंटियर्स हे किती कष्ट करून बारची कामं करून समाजसेवासाठी उतरतात, हे लोकांना समजलं पाहिजे. म्हणून मी स्वतःला बोलून मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपण फक्त खाण्यापिण्यासाठी नाही आहोत. जेवढं काम आम्ही करतो कुठली संस्था करत नाही आणि निस्वार्थ भावाने करतो. आपल्याला काय भेटेल, मला पगार नाही, ह्यांना पगार नाही, तरी आपण एवढं काम करतो. कशासाठी करतो? लोकांसाठी. यांना कोणी राजकारणामध्ये 3142 अपना जो है डिस्ट्रिक्ट 3142 में कितने साल हो गए खुल के? आज हम कौन सा साल रन कर रहे हैं? हा 3142चा 7वा वर्ष आहे. 3142 ह्या अगोदर डिस्ट्रिक्ट होती, आम्ही 3140चे भाग होते. 3140 म्हणजे मुंबई आणि ठाणे हे संयुक्त डिस्ट्रिक्ट होती. 2016 नंतर हे विभाजन झालं आणि मुंबईची डिस्ट्रिक्ट 3141 झाली. आमची डिस्ट्रिक्ट ठाणे जिल्हा जे ठाणे रेव्हेन्यू रिजन होतो, इथपासून बदलापूरपर्यंत, इथपासून ह्या बाजूला शहापूरपर्यंत भिवंडी भागात आणि ठाण्यापासून खारघरपर्यंत नवी मुंबई भागात, ही एक ठाणे रेव्हेन्यू रिजन म्हणून ओळखली जाते. ती ठाणे डिस्ट्रिक्ट आपली 3142 म्हणून ओळखली जाते रोटरीमध्ये. और ये साल हम लोगों ने खास करके 75th ईयर सेलिब्रेशन जो है भारत अस्मिता का, उसके लिए भी अमृत महोत्सव के लिए भी बहुत सारे प्रोजेक्ट्स किए हैं. रोटरी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असून ती आपल्याला इन्करेज करते, तुमच्या स्वतःचे देशावर प्रेम कायम ठेवा. आणि त्यासाठी ह्या कॉन्फरन्सचा पण तुम्ही बघा, आम्ही इंडिया अहेड ही थीम दिलेली आहे. तसंच आपण प्रत्येक मीटिंग रोटरीची नॅशनल अँथम म्हणून चालू करतो. आणि देशप्रेम हा सर्वात मोठा आहे, देश सर्वप्रिय आहे. ब्युरो रिपोर्ट, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क, मुंबई.